ठाणे शहरात रिक्षा चालकांना मराठी भाषा येते की नाही याची तपासणी करण्यासाठी आरटीओकडून 6 ठिकाणी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। ठाणे रेल्वे स्थानक, खोपट, मजीवाडा, वागळे, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी ही पथकं तपासणी करत आहेत। तर रिक्षा चालकांना मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही याची पडताळणी या पथकाकडून केली जाणार आहे। मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान नसलेल्या रिक्षा चालकांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आहे। या कार्यवाहीमुळे ठाण्यातील रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे। मराठी रिक्षा चालकांवरती कारवाई होणार आहे। परिवहन मंत्र्यांच्या आदेशानुसार आज तुम्ही भरारी पथक घेऊन या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचलेले आहात। आतापर्यंत किती रिक्षा चालकांवरती कारवाई झालेली आहे आणि काय नेमकं रिक्षा चालकांचं? माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय आरटीओ मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळपासून इथे ऑटो रिक्षा तपासणीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आत्तापर्यंत एक्झॅक्ट आकडेवारी सांगता येणार नाही, कारण खूप सारे आमचे अधिकारी हे काम करत आहेत। मी स्वतः पण बऱ्याच रिक्षा चालकांच्या मुलाखती इथे घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आम्ही यांना सर्वांना अगोदर यांनी सर्टिफिकेट प्राप्त करून घेतले आहे का हे बघतो। जर त्यांनी करून घेतलं असेल तर ठीक आहे, आणि जे अमराठी रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही अशांना आम्ही मराठीतून काही प्रश्न विचारतो आहोत। हे मराठीतून प्रश्न विचारल्यावर त्यांना त्यामध्ये जर उत्तरं सांगता आली तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांना मराठी येतं असं मान्य करण्यात येईल। जर त्यांना मराठी बोलता आलं नाही किंवा समजलं नाही तर आम्ही त्यांना नोटीस इश्यू करत आहोत। आतापर्यंत किती रिक्षा चालक जे आहेत, रिक्षा चालकांना यामध्ये काही अडचण येत आहेत का, किंवा रिक्षावाल्यांनी काही करण्याचे काही प्रकार नाही? काय झालं होतं की माननीय मंत्री साहेब यांनी ऑलरेडी सर्वांना सांगितलं होतं, आवाहन केलं होतं की तुम्ही मराठी शिकून घ्या। त्यामुळे मी सकाळपासून जेवढ्या रिक्षा चालकांना तपासणी केलेली आहे त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांना जुजबी ज्ञान असण्याचं मला आढळून आलेलं आहे। कारवाई अजून कुणाला नोटीस इश्यू करण्यात आलेली नाही आहे। एव्हरेजली मॅडम कसं वाटतंय की रिक्षा चालक मराठीमध्ये बोलतायत का? जे परप्रांतीय रिक्षावाले त्यांना शिकवलं गेलं असे रिक्षावाले आढळले का? हो, आता मला एक रिक्षावाले आता थोड्या वेळापूर्वी आढळून आले। त्यांनी मराठीची शिकवणी सुरू केलेली आहे। त्यांना मराठी बोलता येतं, पण जुजबी मराठी बोलता येतं। या, बसा, थांबा, कुठे जायचे आहे, अशा टाईपचे छोटे छोटे जे वर्ड्स आहेत ते बोललेले आहेत माझ्यासोबत। आणि त्यांनी एक शिकवणी पण लावलेली आहे आणि ते बोलले की मला 18 तारखेला माझी त्याची परीक्षा घेण्यात येणार आहे। मॅडम, आज पासून सुरू झालेला ड्राईव्ह आहे, पुढे कशा प्रकारे कारवाई केली जाणार आहे आरटीओवर या संपूर्ण? आजपासून जी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे ती नोटीस वाटण्याची कारवाई आहे। आता 1 महिन्याच्या नोटीस आम्ही वाटत आहोत सर्वांना। 1 महिन्याच्या नोटीस वाटल्यानंतर आम्ही त्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत। जे नोटीस मिळालेले लोक आहेत त्यांना जर ह्या 1 महिन्याच्या कालावधीत मराठी बोलता आलं तर आपण त्यांच्यावर कारवाई करणार नाही, पण जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर 3 महिन्यासाठी आम्ही त्यांचं लायसन्स आणि बॅच सस्पेंड करणार आहोत। शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या निकालाची आपल्याला किंचितही चिंता नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। पक्षाचं नाव आणि चिन्ह यापेक्षा एकनाथ शिंदे यांचं काम महत्त्वाचं असून निकाल आपल्या बाजूनेच लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर ॲक्शन प्लॅन आणि गरज भासल्यास नवीन कायदे आणण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलंय। जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना जात आणि धर्माच्या राजकारणापासून दूर राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। आश्रमशाळा आणि दिव्यांगाच्या मानधनाच्या प्रश्नांवर सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याची टीका कडू यांनी केली आहे। सत्तेत राहून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सरकारला इशारा दिलाय। तसेच प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्याची वेळ येणार नसून शिवसेना आणि धनुष्यबाण कायम राहील असा दावाही बच्चू कडू यांनी केलाय। सुप्रीम कोर्टात जी टसल चाललेली आहे, काय वाटतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अडचणीत आहे? तुम्ही ज्यात प्रवेश केलाय त्याला अडचण याचं काही कारण नाही, लक्षात घ्या। चिन्ह, नाव याच्यापेक्षा कर्म महत्त्वाचं असतं आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का त्यांचं काम खरं तर बोलणारं आहे। जनसामान्यांची सेवा हे ब्रीद असल्यामुळं निकाल तर बाजूनच लागेल, पण कदाचित 100पैकी 1% विश्वास नाही ठेवला तरी काम बोलतंय माणसाचं आणि कामावर विश्वास आहे। त्याच्यानं कोर्टात काय निकाल लागन हे आमच्यात किंचितही त्या तो काय म्हणतंय चिंता नाही, त्याच्यानं तो काही विषय नाही।
ज्या पद्धतीने संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने बाहेर सध्या टीका जोरात करायला लागले, जे बॅकफुटला होते ते आता फ्रंटफुटला आल्याचं वाटतं. कपिल सिब्बल खूप मोठ्या प्रमाणात त्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं का एकंदरीत शिंदे साहेबांची धावपळ, त्यांचा संपर्क, त्यांचा लोकभावना ह्या ज्या महत्त्वाच्या आहे त्या कसं आहे, फक्त नावावर आणि चिन्हावर सगळं काही होत नसतं. त्याच्यानं त्याची चिंता करायची नाही आणि निकाल बाजूनच लागेल आणि नाही लागला तरी शिंदे साहेब सक्षम आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे ते अत्याचाराच्या घटना जे आहेत ते घडतायत असं संजय राऊत म्हणतात. हे सरकार कुठेतरी अपयशी आहे, त्याला खातं अपयशी आहे. मला वाटतं काही गोष्टी बाबतीत चिंतन मंथन होणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असेल तर छत्रपतीचा आदर्श घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीची जे काही घटना असेल त्याच्यावर कुठंतरी मोठ्या प्रमाणात ॲक्शन प्लॅन तयार करून त्या कशा टाळता येईल आणि झाल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारची तातडीनं सजा देता येईल हे प्लॅनिंग किंवा याच्यासाठी नवीन कायदे आणणं गरजेचं वाटतं. 29 तारखेपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला बसायला लागले. तर राज्य सरकारने ज्या पद्धतीने त्यांचा विश्वासघात केला अशा पद्धतीचा आरोप होतोय. शिंदे साहेबांवरही त्यांनी आरोप केलाय, फडणवीस साहेबांवरही आरोप केलाय. सुटतंय राज्य सरकार त्याच्यामध्ये. आता प्रत्येक जण त्यांचा प्रश्न आहे. कुणासोबत घात होतं, विश्वासघात होतं का अपघात होतं, हे आता त्यांनी कशा पद्धतीनं समोर जावं त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्ही पहिलेच ठरवलं का जातीपाती धर्माच्या या अशा राजकारणात आपण पडू नये. आम्ही दिव्यांग असेल, एकल महिला असेल, आमचे अनाथ असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, या संदर्भात आमच्या लढायला कुठं आमच्या बोलण्यानं कुठं प्रॉब्लेम होऊ नये हे जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. भाऊ, खरं तर राज्यभरामध्ये अनेक आश्रमशाळा असतील, त्याचबरोबर दिव्यांगांसाठीच्या आश्रमशाळा असतील. अशा ठिकाणी त्यांची हाल होत आहेत कारण त्या चांगलं अन्न मिळत नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी समोर आल्या. या बाबतीत मी आज विधान परिषदमध्ये पण चर्चा केली. आमच्या अतुल सावेंनी मला शब्द दिला का मी CM साहेबांसोबत याच्याबाबत बैठक लावतोय आणि आता 1 महिना होतोय. आता अतुल साहेबवरच हक्कभंग करावी लागेल की काय, अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. आश्वासनाची पूर्तता होत नाही आणि एखादा सभासद त्याच्यावर प्रश्न विचारतं. या सगळ्या गंभीर प्रश्नाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. तर जातीपाती धर्माच्या भानगडीमध्ये अशा महत्त्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून तुमच्या माध्यमातून अतुल सावेंना पुन्हा विनंती आहे, जे दिव्यांगाचे मंत्री आहे, अशा प्रकारच्या रोज घटना दिसत आहे. वसतिगृह बरोबर नाही, शाळा बरोबर नाही, त्यांचे मानधन बरोबर भेटत नाही. कित्येक दिव्यांगांना 6-6 महिने झाले त्यांना मानधन मिळत नाही. आणि मग अजितदादा असताना ते म्हणत होते का मला अधिवेशनात आश्वासन दिलं होतं 5 तारखेच्या आत जर मानधन झालं नाही तर मी वित्त सचिवाचं मानधन करणार नाही. आता अजितदादा गेले आणि शब्दही गेला. आता पुन्हा शब्द देणाऱ्या मंत्र्याचं आम्ही कॅमेरा लावून बघतोय कोणी भेटतं का असं. आठवण कमी भासते याच्यामध्ये सगळ्यात. या बाबतीत तसं बाणेदार माणूस होता. हो, दुसरीकडे असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जर का समजा धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते एकतर आम्हाला द्या, नाहीतर ते गोठवा. कुठेतरी वडिलांचं चिन्ह किंवा वडिलांच्या पक्षाचं चिन्ह गोठवण्याची भाषा कितपत योग्य आहे उद्धव ठाकरेंनी? कसं ते खाजगी नाही आहे, लक्षात घ्या. कुठलंही संघटन एका माणसाच्या परिवारापुरतं सीमित राहत नाही. त्याच्यात सगळ्यांच्या हातभार असतो, प्रत्येकाचं बलिदान असतं, त्याचा त्याग असतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या. मला वाटते उद्धव साहेबांना ते कळत असेल, त्याच्यामुळं त्यांचं हे बोलणं मला तर संयुक्तिक वाटत नाही. गोठवल्यानंतर शिवसेना आहे ती शिवसेना प्रहारमध्ये मर्ज करा अशा पद्धतीचा प्रहारमध्ये मर्ज करायची वेळच येणार नाही. शिवसेना कायम राहील. शिंदे साहेबांचा धनुष्यबाणही कायम राहील, त्याच्यावरचा वाघही कायम राहील आणि त्याच्यातले वाघही कायम राहील. दिव्यांग प्रमाणपत्रावर राज्यातील अनेक